आप देख रहे हैं के मास न्यूज़, हर समय आपके साथ। केमास न्यूज़ हर समय आपके साथ। आज दिनांक 16 जानेवारी 2024 शहापूर येथे ऐतिहासिक 80वा भीममेळावा साजरा होतोय आणि ह्या प्रसंगी सरकारी वकील अमरदीप चौरे यांच्या वतीने ह्या ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळ्यांचं अनावरण झालेलं आहे। ह्या प्रसंगी भरपूरसे मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांकडनं आजच्या प्रसंगी आपण त्यांचं मनोगत समजून घेऊया। माजी जिल्हा न्यायाधीश धांडे सर, सर्वात प्रथम तर मी आपल्या चॅनलला धन्यवाद देतो आणि आजचा हा जो सोहळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि त्याचं ते अनावरण झालेलं आहे। ही घटना साधीसुधी नसून एक ऐतिहासिक घटना आहे आणि केवळ हे पुतळ्याचं अनावरणच नाही तर ते अनावरणाच्या मागे काय आहे तर वस्तुतः काय की सत्य दळलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं सत्य आणि तो झाकलेला होता, समजलं का। त्याचं अनावरण केलं, अनावरण करून त्याचं उद्घाटन करून आपण ते सत्य प्रकट केलं, समजलं का। त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी ते अनेक ऐतिहासिक कार्य केले त्यांच्या जीवनामध्ये आणि ऐतिहासिक घटना कार्य कर्तव्य बजावले त्यांनी। पण सर्वात मुख्यत्वे त्यांचं ते कर्तव्य कोणतं आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध आणि धम्म या तीन रत्नांची दीक्षा आपल्याला दिलेली आहे, जेणेकरून आपण या अंधारा तो जो काळोख आहे, दारिद्र्याचा काळोख आहे, अज्ञानाचा जो काळोख आहे त्याच्यातून बाहेर कसं पडू आपण त्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला प्रेरित केलं त्यांनी। तर आपल्याला गरज आहे आज की भगवान बुद्धाच्या धम्माची कास धरणे। बाबासाहेबांनी जो आपल्याला मार्ग दर्शविला, निर्देशक केला, तो निर्देश केला त्या मार्गाबद्दल, त्या मार्गावर सातत्याने आपलं आपण चालायला हवं आणि स्वतःचं कल्याण आणि इतरांचं कल्याण साधायला हवं। त्याचसाठी आजची एक ऐतिहासिक घटना आहे, हे प्रेरणास्थान आहे, समजलं काय। हे कशाही प्रकारे कोणत्याही प्रकारे असं राजनैतिक किंवा असं मनोरंजनात्मक हे स्थान नव्हे तर या स्थानापासून आता प्रेरणा ऊर्जित होईल, प्रस्फुटित होईल। आणि सर्व धम्म बांधवांना मी हीच विनंती करतो की आपण इथे नित्यनियमितपणे विहारामध्ये येऊन भगवान बुद्धाच्या धम्माची कास धरावी। बाबासाहेबांनी जो मार्ग दर्शविला आहे त्या मार्गावर आपण चालावे, शिक्षा ग्रहण करावी, विद्या ग्रहण अर्जन करावी आणि स्वतःचं कल्याण आणि इतरांचं कल्याण साधावं। खूप छान। ह्या ठिकाणी फक्त पुतळ्याचं अनावरण नाही, त्यासोबत त्यांचा विचाराचं सुद्धा अनावरण झालेलं आहे, हे धांडे सरांनी आपल्या शब्दात सांगितलं। सोबतच जिल्हा खनिकरण अधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं आपण समजून घेऊ। सर्वात प्रथम मी सर्वांना जय भीम। आजचा ऐतिहासिक 80वा भीममेळा 1944ला बाबासाहेब या गावाला त्यांनी भेट दिली होती आणि आपल्या या शहापूरचे जे आपले पूर्वज होते त्यांनी त्यांना तिथे थांबवून, बाबासाहेबांना थांबवून त्यांचे विचार ऐकले होते या ठिकाणी। त्यावेळेस तो बुद्धविहार आमच्या गावात होता आणि तेव्हापासून 1944 पासून आज 80 वर्ष होत आहेत आमच्या गावाला। तर त्यामुळे आपण याला ऐतिहासिक भीममेळावा असं म्हणतो, कारण बाबासाहेब 1956ला त्यांचं निर्माण झालेलं होतं, महापरिनिर्वाण। त्याच्यामुळे हा 80वा बाबासाहेब जिवंत असताना तेव्हापासून आपण हा भीममेळा करतो। या ठिकाणाहून बरेचसे साहित्यिक या ठिकाणाहून येतात, आपले विचार प्रकट करतात आणि त्या विचाराची गंगा हे सर्व लोकांपर्यंत पोचावी, ते बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत जावेत, ही प्रेरणा या भीममेळ्यातून सर्व लोकांना दिली जाते आणि त्यामुळे बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत पोचणार असे मलासुद्धा भाकीत वाटते की यात काही शंकाच नाही। आणि त्या भीममेळ्यात जो आज करत आहेत काही आपले जे गावचे मंडळी, त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना मी जे काही सहकार्य असेल, जय भीम। नक्कीच हा भीममेळावा का ऐतिहासिक आहे हे आपल्या शब्दातनं सरांनी सांगितलं की ह्या ठिकाणी बाबासाहेब थांबवण्यात आले होते आणि त्यांनी सुद्धा ह्या जनतेला प्रबोधित केलेलं आहे। त्यामुळे हा खरंच ऐतिहासिक भीममेळावा आहे, ज्याला 80 वर्ष पूर्ण झाले। सोबतच आपल्याला नागपूर जिल्ह्याचे वकील संघाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत। आजचा जो कार्यक्रम आहे हा खरोखरच सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा कार्यक्रम आहे, कारण की बाबासाहेबाचा पुतळा बसवणे यासाठी सुद्धा विचार आवश्यक आहे।
प्रत्येक माणसाला हा विचार येत नाही की बाबासाहेबाचा आपण पुतळा बसवला पाहिजे. पुतळा जेव्हा बसवला त्या पुतळ्यामागे सुद्धा त्यांचे विचार आहेत आणि पुतळा बसवल्यानंतर त्या माणसापासून ज्या माणसांनी रंजल्या गांजल्यांना गरीब लोकांना आज इथपर्यंत आणलं त्यांचे विचार आपल्याला दूरपर्यंत आपल्या समाजापर्यंत पोहोचवण्यात खूप गरज आहे. त्यासाठी मी माझ्यातर्फे माझ्या जिल्हा वकील संघटनेतर्फे ॲडव्होकेट अमरदीप चौरे साहेबांचं मी खूप अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांच्यामध्ये हा बाबासाहेबांचा पुतळा बसवायचा जो विचार आला तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे आणि असे विचार प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयायामध्ये यावेत. त्यांच्या विचारांचं कार्य पुढे चालत राहावं अशी माझी मनोमन इच्छा आहे आणि या कार्यक्रमाला मला त्यांनी बोलावलं, त्यांच्या कार्यक्रमाला मी आवर्जून आलो, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सोबतच गोस्वामी सर सुद्धा ह्या सोहळ्याला उपस्थित आहेत. ते त्यांच्याकडनं समजून घेऊया हा प्रसंगी की त्यांना काय वाटतं काय. सर्वांना माझं सप्रेम जबीन तथागत भगवान बुद्ध तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. आज या शहापूरमध्ये हा 80वा भीममेळा होत आहे. या भीममेळ्याकरिता मी प्रथम उपस्थित आहे. असा हा ऐतिहासिक मेळावा आहे. मला या सोहळ्याकरता उपस्थित आज आहे हे माझे भाग्य समजतो की इतका चांगला कार्यक्रम आणि हा भीम मेळावा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1944 पासून हा सुरू आहे. खरंच फार गौरवाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे. या प्रसंगी मी आपणा सर्वांना या कार्यक्रमानिमित्त जे मी मनापासून आभार मानतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा त्यांनी या शहापूरवासियांना दिला आणि आपण बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी एकजूट राहून काहीतरी आपण पुढली ही चळवळ संघटना आपण मजबूत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. व या ऐतिहासिक अशा 80व्या भीम मेळाव्यात ज्यांनी हा पूर्णकृती पुतळा ह्या ठिकाणी भेट दिला आहे असे सरकारी वकील अमरदीप चौरे यांच्याकडनं आपण त्यांचे मनोगत समजू. आम्ही बघतोच आहे की ते ज्यावेळेस नमन होत होते त्यावेळेस अगदी ते भावूक झाले होते. तर ह्या प्रसंगी आम्ही त्यांच्या भावना जाणून घेऊ. जय भीम.